चल आधी घरी जाऊया, बाकी गोष्टी नंतर करू, असं म्हणत रुद्रने पुन्हा तिचा हात धरला आणि सोबत घेऊन जाऊ लागला. आरवी ही यंत्रवत त्याच्यासोबत चालू लागली. घरी पोहोचताच डॉक्टर आले. रुद्रने त्यांना आरवीचं चेकअप करण्यास सांगितलं आणि तो स्वतःही आरवीसोबत तिथे उभा राहिला. डॉक्टरांनी आरवीचं नीट परीक्षण केलं आणि गंभीर स्वरात म्हणाले, आश्वी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप कमजोर झाली आहे. तिच्या डोळ्यावरून दिसतंय की ती 4-5 दिवस झोपलेली नाही किंवा कदाचित कुठलं नशीलं पदार्थ घेतलं आहे. शरीरावर माराच्या खुणा आहेत. बहुधा कुणीतरी तिला निर्दयीपणे मारले किंवा टॉर्चर केले. मी तिच्या रक्ताचे सॅम्पल घेतले आहेत. रिपोर्ट आल्यानंतरच खरी स्थिती कळेल. आतासाठी मी तिला इंजेक्शन दिले आणि काही औषधं लिहून दिलीत. ती शुद्धीवर आल्यावर तिला काही खाऊ घालून ही औषधं द्या. डॉक्टर निघून गेल्यावर रुद्र आणि आरवी दोघेही गंभीर झाले. आरवी आश्वीच्या चेहऱ्याकडे नीट पाहू लागली. मला असं का वाटते की मी हिला कुठेतरी पाहिलंय, पण कुठे? उफ, आठवत का नाहीये. हा चेहरा खूप ओळखीचा आहे, पण ही मुलगी कोण असू शकते? आरवी तिच्याकडे निरखून पाहत होती. अचानक तिच्या डोळ्यात चमक आली. ओ माय गॉड, ही इतक्या वाईट अवस्थेत कशी? आणि रुद्रची गर्लफ्रेंड? अजिबात नाही, ही तर संभवची. आरवीने आश्वीला ओळखताच बोलायला सुरुवात केली. तेव्हाच रुद्र खोलीत आला. तो लगेच आश्वीच्या जवळ गेला आणि तिला व्यवस्थित पांघरून घालू लागला. रुद्र, मला तुझ्याशी बोलायचं आहे, आरवी म्हणाली, पण रुद्रने काहीच प्रतिसाद दिला नाही. रुद्र, तुला ऐकू येत नाही का? आरवीने रुद्रच्या थंड प्रतिक्रियेवर रागाने विचारले. ऐकू येतंय, पण तुला जे काही सांगायचं आहे ते नंतर सांग. मला आता एक खूप महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं आहे. मी परत आलो की तुझ्याशी बोलतो, असं म्हणत रुद्रने आरवीला मिठी मारली आणि बाहेर निघून गेला. रुद्रच्या या प्रतिक्रियेने आरवी चकित झाली. ती काही क्षण तशीच उभी राहिली, जणू काही दगडाचीच झाली होती. तेव्हाच तिचा फोन वाजला. तिला शुद्ध आली आणि बघितलं तर संभवचा फोन होता. तिला आठवलं की तिने संभवला मेसेज करून भेटायला बोलवलं होतं, पण आता त्याला भेटायची तिची इच्छा नव्हती. तिने संभवचा फोन कट केला आणि मोबाईल स्विच ऑफ करून ठेवून दिला. काही वेळ ती आश्वीकडे पाहत राहिली. मला रुद्रला सांगायलाच हवं की ही मुलगी संभवची बहीण आहे. संभवची बहीण रुद्रसोबत राहणं त्याच्यासाठी योग्य नाही आणि आपल्या मिशनसाठी तर अजिबातच बरोबर नाही. जर संभवची बहीण इथे राहिली तर माझं आणि रुद्रचं गुपित बाहेर पडू शकतं, जे मी कधीच होऊ देणार नाही. एकदा हिला शुद्ध आली की मग बघते, असं म्हणत आरवीने आश्वीकडे पाहून तोंड वाकडं केलं आणि खोलीतून बाहेर पडली. दुसऱ्या बाजूला रुद्र आपल्या ऑफिसमध्ये पोहोचला होता. सकाळीच त्याने पृथ्वीला ऑफिसला येऊ नकोस असं सांगितलं होतं, कारण त्याला आरवीला पटवायचं होतं. पण आता त्याला आश्वीचीही चिंता वाटू लागली होती. अखेर ती या अवस्थेत कशी पोहोचली याचा तो शोध घेऊ लागला. एल्विस, मागील 2 वर्षापासून तू आश्वीला शोधण्यात अपयशी ठरलायस, पण आता तसं चालणार नाही. मला आश्वीबद्दलची पूर्ण माहिती हवी आहे, समजलं का? रुद्रने कडक आवाजात सांगितलं. येस सर, मी पूर्ण प्रयत्न करेन, एल्विस म्हणाला. रुद्र टेबलावर हात आपटत म्हणाला, प्रयत्न नकोत, मला निकाल हवा आहे. आणि मला एक सांग, जेव्हा जेव्हा आश्वीची गोष्ट येते तेव्हा तू प्रयत्न करेन असं का म्हणतोस? सर, मला खरंच आश्वी मॅडमची काहीच माहिती मिळत नाही. प्रत्येक वेळी मी जी माहिती गोळा करतो ती चुकीची ठरते किंवा तिचा आश्वी मॅडमशी काहीही संबंध नसतो. मला वाटतं की कुणीतरी आहे ज्याला नको आहे की तुम्ही आश्वी मॅडमपर्यंत पोहोचावं, एल्विसने उत्तर दिलं. रुद्र गहन विचारात पडला. ठीक आहे, एकदा अजून प्रयत्न कर. जर यावेळीसुद्धा यश मिळालं नाही तर मी स्वतः तिच्याकडून माहिती काढेन. रुद्रने ऑफिसच्या कामात मन लावण्याचा प्रयत्न केला. त्याने लॅपटॉप उघडला आणि होम पेजवर आरवीचा फोटो दिसताच त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. आरवी, जरी DJP सर म्हणाले असतील की आपल्याला भविष्यात एकत्र येणं शक्य नाही, पण मला ठाऊक आहे की माझं भविष्य फक्त तुझ्यासोबतच आहे. रुद्रने मनोमन ठरवलं की संभवचं केस संपल्यानंतर तो आरवीसमोर आपल्या प्रेमाची कबुली देईल. संध्याकाळी आरवी जेवण बनवण्यात व्यस्त होती. तेव्हाच पृथ्वी तिथं आली. वहिनी, डिनरला काय बनवताय? पृथ्वीने विचारलं आणि आरवीची मदत करू लागली. आरवीला अचानक रुद्र आणि आश्वीच्या नात्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता झाली. पृथ्वी, रुद्र आणि आश्वी एकमेकांवर खूप प्रेम करत होते का? पृथ्वी उत्तर द्यायला थोडी गडबडली. तेवढ्यात रुद्र स्वयंपाकघरात आला आणि म्हणाला, जे काही जाणून घ्यायचं असेल ते मला विचार. आरवीने रागाने म्हटलं, जर तू आधीच सांगितलं असतंस तर मला विचारण्याची वेळच आली नसती. रुद्र हसत म्हणाला, जर आधी सांगितलं असतं तर तुला जलन झाली नसती का? आरवीने चाकू उचलून रुद्राच्या मानेवर ठेवत म्हटलं, मी सांगितलं ना की मला जलन नाहीये तिच्याबद्दल.
रुद्रने तिचं मनगट पकडलं आणि डोळ्यात पाहत म्हणाला, ठीक आहे, मान्य केलं, पण सांग, तू माझ्यावर प्रेम करतेस का? इतकं म्हणताच रुद्राने आरवीच्या ओठांवर हळूच किस केलं. आरवी थिजून गेली आणि रुद्र खोलीबाहेर निघून गेला. रागाने आरवी म्हणाली, रुद्र, आय हेट यू. पण रुद्रच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. तेव्हाच आरवीला DGP सरांचा मेसेज दिसला, ज्यात रुद्र आणि आरवीला भेटायला बोलावलं होतं. आरवीने लगेच रुद्रला तो मेसेज पाठवला. रात्र झाली होती. रुद्र आरवीला घेऊन आपल्या हॉटेलमध्ये आला. आजच्या रात्रीसाठी रुद्रने संपूर्ण हॉटेल बुक करून घेतलं होतं. जरी हॉटेल त्याचंच होतं तरीही आज ते ठिकाण फक्त त्यांच्या दोघांसाठी असावं अशी त्याची इच्छा होती. रुद्राला आरवीला हे सांगायचं होतं की तो तिच्यावर किती प्रेम करतो. जरी दोघं एका मिशनसाठी एकत्र आले होते, पण ह्याच मिशनमुळे त्यांना एकमेकांच्या जवळ येण्याची संधी मिळाली. मिशन दरम्यान दोघं इतके जवळ आले की आता एकमेकांशिवाय राहणं जवळजवळ अशक्य झालं होतं. वेलकम मॅडम, वेलकम सर. रुद्र आणि आरवी अजून कारमधून उतरलेच होते की हॉटेलचा मॅनेजर त्यांचं स्वागत करण्यासाठी आला. त्याने रुद्र आणि आरवीला फुलांचा गुलदस्ता देऊन स्वागत केलं. थँक्यू. आरवीने मॅनेजरचं अभिवादन केलं. त्यानंतर रुद्र आणि आरवी दोघं हॉटेलच्या आत गेले. सर, आपल्या सांगण्यानुसार सगळी व्यवस्था केली आहे. ही आपल्या रूमची चावी आहे, मॅनेजरने रुद्रच्या हातात रूमची चावी देताना सांगितलं. आणि रूमला लागूनच टेरेस आहे, तिथेच आपल्या डिनरची व्यवस्था केली आहे. आशा आहे तुम्हाला आवडेल. एन्जॉय युअर डे सर, मॅनेजरने अजून माहिती दिली. रुद्रने फक्त होकारार्थी मान हलवली आणि चावी घेतली. मग तो आरवीसोबत खोलीकडे निघाला. दोघं रूममध्ये प्रवेश करताच आरवी थक्क झाली. रूमची सजावट पाहून ती अवाक झाली आणि आश्चर्याने रुद्रकडे पाहू लागली. रुद्र, हे सगळं काय आहे? तिने पुन्हा एकदा सजावटीकडे नजर टाकली. संपूर्ण खोली देशी विदेशी फुलांनी सजलेली होती. मेणबत्त्या पेटलेल्या होत्या. पलंगावर मोठ्या अक्षरात फुलांनी आय लव्ह यू आरवी असं लिहिलं होतं. खोली हनीमून स्वीटसारखी सजवली होती. आरवीला ही सजावट फार आवडली. खोलीभर फुगे, फुले आणि नवनवीन सजावटीच्या वस्तू होत्या. हे सगळं पाहून आरवीच्या चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा उमटली. ती रूमकडे कौतुकाने पाहत असतानाच तिच्या नजरेस एक साडी दिसली. आरवीने आश्चर्याने रुद्रकडे पाहिलं. ही तुझ्यासाठी आहे, पटकन ही साडी घालून तयार हो, दुसरं सरप्राईज तुझ्यासाठी वाट पाहतंय. रुद्र तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आरवीच्या नजरा लाजून खाली झुकल्या. तिने साडी घेतली आणि बदलायला निघून गेली. तोवर रुद्र टेरेसकडे जाऊन सगळी व्यवस्था तपासू लागला. टेरेसवर कॅन्डल लाईट डिनरची सुंदर अरेंजमेंट केली होती. मॅनेजरने सगळं परफेक्ट केलं होतं. हे पाहून रुद्रच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटलं. अरेंजमेंट तर परफेक्ट आहे, फक्त आरवीला आवडली तर किती छान होईल. रुद्रने मनाशीच विचार केला. वेटरने डिनर सर्व्ह करून दिलं होतं. रुद्रने त्याला निघून जायला सांगितलं आणि आरवीची वाट पाहू लागला. आरवी अजून तयार होऊन आली नव्हती, म्हणून त्याने म्युझिक प्लेअरवर आपले आवडते गाणे लावले. रोमॅन्टिक गाण्यामुळे वातावरण अजूनच जादुई झालं. मंदगार वारा, रोमॅन्टिक गाणी आणि कॅन्डल लाईट डिनर यामुळे रुद्रच्या अंगातील प्रत्येक रोम रोमांचित झाला. टेरेसवर लता मंगेशकरांचं एक गोड रोमॅन्टिक गाणं मंद स्वरात वाजू लागलं. त्या सुरांमध्ये हरवलेला रुद्र आरवीची आतुरतेने वाट पाहत होता. त्याची नजर दरवाजावरच खिळली होती. कधी आरवी समोर येईल, कधी तो तिला मनातील गोष्ट सांगेल. अचानक रुद्रच्या कानावर पैंजणाचा आवाज आला. त्याच क्षणी त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. आरवी दरवाजातून आत आली आणि रुद्रची नजर तिच्यावर खिळून राहिली. ती विलक्षण सुंदर दिसत होती. जसजशी आरवी रुद्रच्या जवळ येत होती, त्याचं हृदय अजून जोरात धडधडू लागलं. दुसरीकडे आरवीलाही असंच काहीसं जाणवत होतं. ती थोडीशी घाबरलेली होती, पण आनंदीही होती. चमकदार साडीत सजलेली ती आज इतकी मोहक दिसत होती की रुद्रचे डोळे फक्त तिलाच पाहत होते. त्या डोळ्यात तिच्यासाठी अपार प्रेम भरलेलं होतं. रुद्रला तिच्या प्रत्येक हालचालीकडे पाहून आकर्षण वाटत होतं. त्याने आरवी समोर येऊन तिला मिठीत घेतलं. थँक्यू रुद्र, आजचा हा दिवस कायमचा आठवणीत राहील, आरवीने हलक्या स्वरात म्हटलं. रुद्रने तिला थोडं दूर करत हसून उत्तर दिलं. अजून खूप काही बाकी आहे स्वीटहार्ट. त्याने तिच्या गालावर हलकीशी थाप दिली आणि चुटकी वाजवली. क्षणात टेरेसवरील सगळ्या लाईट्स बंद झाल्या आणि चारही बाजूंनी मेणबत्त्या उजळून निघाल्या. रुद्राने पुन्हा एकदा चुटकी वाजवली आणि लगेच आरवीवर फुलांचा वर्षाव होऊ लागला. त्याचवेळी आकाशात फटाके फुटू लागले.
उन्हाळ्यात रुद्रने दिवाळीसारखं वातावरण तयार केलं होतं. हे सगळं पाहून आरवीचा चेहरा आनंदाने फुलून गेला. ती या साऱ्या दृश्यात रमली असतानाच अचानक सगळ्या मेणबत्त्या विझल्या आणि भोवती अंधार पसरला. आरवी घाबरून रुद्रला शोधू लागली. तेवढ्यात एक स्पॉटलाईट थेट तिच्यावर पडला आणि त्या प्रकाशात रुद्र दिसला, तिच्या समोर गुडघ्यावर बसलेला, हातात गुलाबांचं सुंदर गुच्छ घेऊन. आरवी काही क्षण त्या गुलदस्त्याकडे बघत राहिली. तेव्हाच तिची नजर त्यात ठेवलेल्या एका पत्रावर गेली. आरवीने ते पत्र हातात घेतलं आणि वाचू लागली. आरवी, आय लव्ह यू. मी कधीही विचार केला नव्हता की मी तुला ही गोष्ट सांगेन, पण आता हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे. नकळत तुझ्याशी भांडता भांडता मला तुझ्यावर प्रेम झालं आणि प्रेमाचं नाटक करता करता खरंच मी तुझ्यावर प्रेम करू लागलो. आता तर तूच माझं सर्वस्व आहेस. रुद्र फक्त आरवीचा आहे आणि आरवी फक्त रुद्रची आहे. आरवी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुलाच प्रेम करत राहीन. तू माझ्याशी पुन्हा लग्न करशील का? तू पुन्हा माझी नवरी होशील का? आरवी, विल यू मॅरी मी? पत्र वाचत असताना आरवीने आश्चर्याने रुद्रकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातील प्रश्न ओळखून रुद्राने पुन्हा विचारलं, आरवी, विल यू मॅरी मी? हो रुद्र, मी पुन्हा तुझी बायको होण्यासाठी तयार आहे. आरवीने होकार दिला आणि लगेचच तिथल्या साऱ्या लाईट्स उजळून निघाल्या. पुन्हा एकदा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होऊ लागला. रुद्र उठला आणि आरवीला मिठीत घेतलं. रुद्र, आजचा हा दिवस मी कधीही विसरणार नाही. हा दिवस इतका अविस्मरणीय बनवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आय लव्ह यू रुद्र, आय लव्ह यू सो मच. आरवीने रुद्रला घट्ट मिठी मारली. रुद्रनेही तिला आपल्या बाहुपाशात अलगद सामावून घेतलं. दोघं बराच वेळ तसंच एकमेकांना कवटाळून उभे राहिले. रुद्र, आता असंच उभं राहायचंय का? आरवीने हसत विचारलं. तेव्हा रुद्रला अचानक जाणवलं की तो तिला डिनरसाठी इथे घेऊन आला होता. ओ सॉरी, मी तर विसरलोच की तुला इथे डिनरसाठी आणलंय. चल आधी जेवून घेऊया. एकमेकांवर प्रेम लुटवायला तर संपूर्ण रात्र आहेच ना? रुद्रने डोळा मारत म्हटलं. आरवीचा चेहरा लाजेने लाल झाला. रुद्रने तिच्यासाठी खुर्ची पुढे केली आणि तिला बसवून डिनर सर्व्ह करू लागला. जेव्हा त्याने आरवीला ताटात जेवण वाढलं तेव्हा आरवीच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. तिला रुद्रसोबतचा तो पहिला डिनर आठवला, जेव्हा रुद्रने तिला जबरदस्ती खायला घातलं होतं आणि ती थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. रुद्रने तिच्या मनातलं ओळखलं आणि लगेच म्हणाला, डोंट वरी आरवी, आज मी ड्रायफ्रूट्स अवॉइड केले आहेत. तुला काहीच त्रास होणार नाही आणि मी तुला जबरदस्ती खाऊ घालून हॉस्पिटलमध्ये पाठवणारही नाही. रुद्रच्या बोलण्याने आरवीने सुटकेचा निश्वास सोडला. ठीक आहे, मला तर वाटलं होतं आजही तू मला हॉस्पिटलमध्ये पाठवायच्या मूडमध्ये आहेस. आरवीने मस्करीत म्हटलं. त्यावर रुद्र मोठ्याने हसला. सकाळची वेळ. आरवी ड्रेसिंग टेबलासमोर उभी राहून तयार होत होती. तिच्या मनात रुद्र आणि आश्वीबद्दल विचार सुरू होते. रुद्र आणि आश्वी एकमेकांच्या प्रेमात कसे पडले आणि रुद्रला हे माहीत आहे का की आश्वी ही संभवची बहीण आहे? जर नसेल तर लवकरात लवकर ही गोष्ट रुद्रला सांगणं गरजेचं आहे, असा विचार ती करत होती. ती पटकन तयार झाली आणि स्टडी रूमच्या बाहेर आली. 8 वाजत आले होते पण घरात कुठलीही हालचाल नव्हती. तिने एकदा पृथ्वीच्या खोलीकडे नजर टाकली. तिला माहीत होतं की रुद्र तिथे झोपला आहे. रात्री तिची झोप मोडली तेव्हा ती स्टडी रूमच्या बाहेर आली होती, हे पाहण्यासाठी की रुद्र लिव्हिंग रूममध्ये आरामात झोपला आहे की नाही. पण लिव्हिंग रूममध्ये कुणीच नव्हतं. त्यामुळे ती रुद्रच्या खोलीकडे वळली, जिथे आश्वी झोपलेली होती. पण त्या खोलीत आश्वीसोबत पृथ्वी झोपलेली होती. हे पाहून आरवीला कळलं की रुद्रने पृथ्वीचं रूम स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. ती लगेच पृथ्वीच्या खोलीच्या बाहेरून निघून रुद्रच्या खोलीच्या दाराशी आली आणि तिने दार ठोठावलं. पण रुद्र दार उघडायलाच तयार नव्हता. आरवीला खूप राग आला. एक तर तिला DJP सरांना भेटायला जायचं होतं आणि वरून रुद्रचं हे वागणं. रुद्र खोलीत गाढ झोपला होता आणि आरवी जोरजोरात दार ठोठावत होती. तो दचकून जागा झाला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि स्वतःशीच पुटपुटला, ओ, हे स्वप्न होतं का? पण यार, किती सुंदर स्वप्न होतं. असं म्हणत तो उघड्या डोळ्यांनी पुन्हा त्या स्वप्नात हरवू लागला. रुद्र, दार उघड. बाहेर आरवी होती आणि तिच्या आवाजावरून कळत होतं की ती फारच रागात आहे. आलो. रुद्र पटकन उठून दार उघडायला गेला. दार उघडताच त्याने पाहिलं आरवी रागाने त्याच्याकडेच बघत होती. काय करत होतास? आरवीने संतापाने विचारलं. काय म्हणजे काय? झोपलो होतो, रुद्रने उत्तर दिलं. ही झोपायची वेळ आहे का? आपल्याला DJP सरांना भेटायला जायचं आहे, विसरलास का? आरवीने प्रश्न केला. रुद्रने आपल्या कपाळावर थाप मारली. ओ शेट,
सॉरी, आय एम सो सॉरी. मला फक्त 5 मिनिटं दे, मी आत्ताच तयार होतो, असं म्हणत तो पटकन तयार होण्यासाठी गेला. आरवी त्याला जाताना बघत राहिली. त्यानंतर ती स्वयंपाकघरात गेली आणि कॉफी बनवू लागली. कॉफी तयार होताच तिने स्वतःसाठी आणि रुद्रसाठी कप घेतला आणि स्टडी रूममध्ये आली. तिथे रुद्र तयार होत होता. तुझी कॉफी. आरवीने कप रुद्रच्या हातात दिला आणि स्वतःचा कप घेऊन स्टडी टेबलाजवळ बसली. थँक्यू, रुद्रने म्हटलं आणि बेडवर बसून कॉफी प्यायला लागला. अचानक त्याला काहीतरी आठवलं. त्याने आरवीकडे पाहत म्हटलं, आरवी. काय? आरवीने त्याच्याकडे पाहत विचारलं. DGP सरांचा आत्ताच मेसेज आला आहे की आपल्याला त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायचं नाही आहे. मग कुठे भेटायचं आहे? आरवीने आश्चर्याने विचारलं. एक जुना बंगला आहे, तिथेच जायचं आहे. माझ्या आणि DGP सरांच्या सगळ्या मीटिंग्स तिथेच होतात, रुद्राने उत्तर दिलं. ओके, तू रेडी हो, मग आपण निघू, आरवी उठत म्हणाली. रुद्राने तिला कॉफीचा कप दिला आणि स्वतः ड्रेसिंग टेबलासमोर उभं राहून तयार होऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि तो आनंद फक्त आरवीमुळे होता. एकदा संभव हाती लागला, मग मी आरवीला कायमची माझी करून घेईन, रुद्राने मनाशी विचार केला. तो केस सेट करून खोलीतून बाहेर येत होता तेव्हा त्याची नजर आरवी आणि आश्वीवर पडली. दोघी एकमेकींसमोर उभ्या होत्या. आरवी आश्वीकडे संतापाने पाहत होती तर आश्वी आश्चर्याने आरवीकडे पाहत होती. अचानक आश्वीची नजर रुद्रवर गेली आणि तिने धावत येऊन रुद्रला मिठी मारली. रुद्र, तू तू मला वाचवलंस. थँक्यू रुद्र, थँक्यू सो मच. तुला माहीत आहे, त्यांनी माझं आयुष्य नर्क केलं होतं. मला वाटलं होतं की मी तुला कधीच भेटू शकणार नाही, पण बघ, देवाची इच्छा, आपण पुन्हा भेटलो. आय मिस यू रुद्र, आय मिस यू सो मच. आश्वीने रुद्रला घट्ट पकडून ठेवलं होतं. हे पाहून आरवीचा संताप उसळला. चेहरा रागाने तळपत होता. रागाने तिच्या हातात असलेल्या कॉफीच्या कपावर तिची पकड इतकी घट्ट झाली की क्षणात तो कप तुटून खाली पडला. कप फुटल्याचा आवाज होताच आश्वी आणि रुद्रचं लक्ष तिकडे गेलं. आरवीच्या हातातून रक्त वाहत होतं आणि तिचा चेहरा संतापाने लाल झाला होता. रुद्रने आश्वीला सोडलं आणि लगेच आरवीजवळ धावला. पृथ्वी ही वहिनी म्हणत आरवीकडे धावली. इतक्यात आश्वी अचानक बोलली, वहिनी? सगळ्यांचं लक्ष आश्वीकडे गेलं. रुद्र, ही मुलगी कोण आहे? आश्वीने आश्चर्याने विचारलं. रुद्रची पत्नी. रुद्र किंवा पृथ्वी उत्तर द्यायच्या आधीच आरवी रुद्रजवळ आली आणि त्याचा हात धरून त्याच्या शेजारी उभी राहिली. तिच्या या कृतीने रुद्र आणि पृथ्वी दोघेही थक्क झाले. आश्वीने रागाने आपली मूठ घट्ट केली. आरवीची नजर तिच्यावरच होती. आश्वीची कसलेली मूठ पाहून आरवीच्या ओठांवर हसू उमटलं. तिने मुद्दाम रुद्रचा हात अजून घट्ट धरला आणि नाटकी अंदाजात म्हणाली, रुद्र डार्लिंग, आपल्याला मीटिंगसाठी उशीर होतोय. माझ्या मते आपल्याला निघायला हवं, नाही का? हे ऐकून रुद्र आणि पृथ्वी दोघे पुन्हा चकित झाले. रुद्र तर काही बोलायच्या स्थितीतच नव्हता. त्याच्यासाठी आरवीचं हे रूप अगदी नवीन होतं. पृथ्वीही तिच्या वागण्याकडे पाहून विचारात पडली. हां, तू गाडीत जाऊन बस, मी फाईल घेऊन येतो, रुद्र म्हणाला आणि आरवीला स्वतःपासून दूर करून थेट स्टडी रूममध्ये गेला. आरवीने आश्वीकडे बघत विजयी स्माईल दिली आणि पृथ्वीला बाय करून घराबाहेर गेली. रुद्र स्टडी रूममधून आपली ऑफिस बॅग घेऊन बाहेर आला तेव्हाच आश्वीने त्याला अडवलं. रुद्र, ती खरंच तुझी पत्नी आहे? तू तिच्याशी लग्न केलंस? तू तर माझ्यावर प्रेम करायचंस ना? आपण लग्न करणार होतो. मग तू मला सोडून तिच्याशी लग्न कसं केलंस? मला माहीत आहे, मी 2 वर्षापासून गायब होते, पण माझ्या इच्छेने नाही. त्यामागे खूप मोठं कारण होतं. तू मला असं सोडू शकत नाहीस रुद्र. आपण लहानपणापासून एकत्र होतो. मग तू मला सोडून तिच्याशी लग्न का केलंस? आश्वी रडत रडत रुद्रला बिलगली. आश्वी, तुझ्यासोबत काय झालंय ते ऐकायला माझ्याकडे आता वेळ नाही. मला खूप महत्त्वाच्या मीटिंगला जायचं आहे. मी मीटिंगहून आल्यावर तुझ्याशी बोलतो, रुद्र म्हणाला आणि तिला स्वतःपासून दूर केलं. तो पृथ्वीकडे आला आणि तिला मिठी मारत म्हणाला, बाय बच्चा, मला आणि आरवीला कदाचित यायला थोडा उशीर होईल. तू काळजी करू नकोस आणि स्वतःची व आश्वीची काळजी घे. पृथ्वीने मान डोलावली. रुद्र निघणार होता तेव्हा पुन्हा पृथ्वीला म्हणाला, हो, बाहेर जायचं नाही, घरातच राहायचं, एवढं ना? पृथ्वीने त्याचं वाक्य पूर्ण केलं. रुद्रच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याने मान हलवली आणि बाय करून घराबाहेर पडला. जसा तो बाहेर पडला तसं घराच्या सुरक्षतेसाठी लावलेली यंत्रणा आपोआप चालू झाली. त्याने एल्विसला पृथ्वी आणि आश्वीची जबाबदारी सोपवली आणि आरवीसोबत DGP सरांना भेटायला निघाला. रुद्र गाडी चालवत होता. आरवी शांतपणे बाजूला बसली होती. ती विचारात गडलेली होती. DGP सरांनी हा प्लॅन का आखला असेल? ते थेट मला संभवबद्दल सांगू शकले असते. मग आधी का नाही सांगितलं?
याच विचारात आरवी हरवली होती. तू अश्वीला का सांगितलंस की तू माझी पत्नी आहेस, जेव्हा तू आपल्या नात्याला मान्यच करत नाहीस? शेवटी रुद्रने प्रश्न केला. होय, मी आपल्या नात्याला मान्य केलेलं नाही आणि कधीच करू शकणार नाही. पण आता मी अश्वीसमोर खोटं बोललं कारण माझी इच्छा नाही की संभवला पकडण्यासाठी आपण केलेली मेहनत वाया जावी, आरवीने कठोर स्वरात उत्तर दिलं. ह्यासोबतच रुद्रचे सगळे स्वप्न भंगले. एक प्रकारे आरवीने त्याला इशारा दिला होता की त्यांच्या नात्याबाबत त्याने पुढे जाण्याचा विचारही करू नये. आरवीचं उत्तर ऐकून रुद्रच्या चेहऱ्यावरील उत्साह मावळला. त्यानंतर दोघं संपूर्ण प्रवासभर शांतच राहिले. रुद्र गप्प गाडी चालवत होता, तर आरवी अश्वीबद्दल विचार करत होती. ती संभव आणि तिच्या भूतकाळातील त्या आठवणींमध्ये हरवली होती, जेव्हा संभवने तिला अश्वीबद्दल सांगितलं होतं. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.